संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश 6वा समुल्लास राजधर्म भाग 1. मनु महाराज ऋषींना सांगतात की 4 वर्ण व 4 आश्रम यांच्या व्यवहारासंबंधी माहिती दिल्यानंतर आता मी राजधर्माचे विवेचन करतो. राजा कसा असला पाहिजे, त्याची निर्मिती कशी होते, त्याला परमसिद्धी कशी प्राप्त होते, हे सर्व मी सांगणार आहे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 1. जसा परम विद्वान ब्राह्मण असतो तसा विद्वान व सुशिक्षित होऊन क्षत्रियाने आपल्या राज्याच्या रक्षण न्यायाने योग्य प्रकारे करावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 2. त्याचा प्रकार असा आहे. 3 सभांची योजना. ईश्वर उपदेश करतो की राजा व प्रजेतील पुरुष मिळून सुखप्राप्तिकारक व विज्ञानवृद्धिकारक राजा व प्रजा यांच्यातील संबंधातून उत्पन्न होणाऱ्या व्यवहारामध्ये 3 सभा म्हणजे विद्यार्य सभा, धर्मार्य सभा, राजार्य सभा स्थापन करून पुष्कळ प्रकारच्या समग्र प्रजासंबंधी मनुष्यादी प्राण्यांना सर्व प्रकारे विद्या, स्वातंत्र्य, धर्म, सुशिक्षण व धन इत्यादींनी अलंकृत करावे. ऋग्वेद मंडल 3 सूक्त 38 मंत्र 6. त्या राजधर्माचे त्या 3ही सभांनी व संग्राम व्यवस्था आणि सैन्य यांनी मिळून पालन करावे. अथर्ववेद कांड 15 अनुवाक 2. याचा अर्थ असा की कुणा एका विशिष्ट व्यक्तीला स्वतंत्र राज्याचा अधिकार देता कामा नये, परंतु सभापती असणाऱ्या राजाच्या अधीन सभा असावी. सभेच्या अधीन राजाने राहावे. राजा व सभा यांनी प्रजेच्या अधीन राहावे आणि प्रजेने राजसभेच्या अधीन राहावे. असे घडले नाही तर जो अनियंत्रित राजवर्ग असतो तो राज्यामध्ये प्रवेश करून प्रजेचा नाश करतो. अर्थात एकटा अनियंत्रित राजा उन्मत्त होऊन प्रजेचा नाश करण्यास कारण होतो. तो राजा प्रजेला खाऊन टाकतो. म्हणून राज्यामध्ये कोणाही एकाच्या हातात अनियंत्रित राजसत्ता असू नये. ज्याप्रमाणे सिंह, व्याघ्र आदी हिंस्र पशु इतर दष्टपुष्ट पशूंना मारून खातात, त्याचप्रमाणे अनियंत्रित उन्मत्त राजा प्रजेचा नाश करतो. तो आपल्या राज्यात कोणालाही वाढू देत नाही. श्रीमंतांना लुटतो, अन्यायाने त्यांना दंड करून लुबाडतो आणि आपला हेतू साध्य करतो. शतपथ ब्राह्मण कांड 13 अनुवाक 2 ब्राह्मण 3. राजाची लक्षणे. हे मनुष्यांनो, जो या मनुष्यांच्या समुदायात परम ऐश्वर्याचा करता व शत्रूंना जिंकणारा, शत्रूंकडून पराभूत न होणारा, राजामध्ये सर्वश्रेष्ठ व त्यामध्ये प्रकाशमान होतो, सभापती होण्यास अत्यंत योग्य, प्रशंसनीय, गुणकर्म स्वभावयुक्त, सत्कार करण्यास योग्य, जवळ जाण्यास व शरण जाण्यास योग्य, सर्वांनी नमस्कार करण्यास योग्य असतो, तोच तुमचा सभापती होवो. अर्थात अशाच पुरुषाला लोकांनी सभापती म्हणजे राजा करावे. अथर्ववेद. हे विद्वान राजा व प्रजाजन हो, तुम्ही अशा प्रकारच्या पुरुषाला मोठ्या चक्रवर्ती राज्यासाठी, सर्वाहून मोठे होण्यासाठी, मोठमोठ्या विद्वानांनी युक्त अशा राज्याचे पालन करण्यासाठी, परम ऐश्वर्ययुक्त राज्याचे व धनाचे रक्षण करण्यासाठी सर्व संमती करून सर्वत्र पक्षपातरहित, पूर्ण विद्यायुक्त, विनयशील, सर्वांचा मित्र अशा लोकनियुक्त सभापतीला राजा व सर्व सत्ताधीश मानून सारा भूगोल म्हणजे सारे जग शत्रुरहित करा. यजुर्वेद अध्याय 9 मंत्र 40.
ईश्वर उपदेश करतो की हे राजपुरुषांनो, तुमची आग्नेयादी अस्त्रे, शतघ्नी, भुशुंडी, धनुष्यबाण, तलवार आदी शस्त्रे शत्रूंचा पराजय करण्यासाठी व त्यांना रोखण्यासाठी प्रशंसित आणि दृढ असावीत. तुमची सेना प्रशंसनीय असावी. तुम्ही नेहमी विजयी व्हाल. परंतु जो निंदनीय व अन्यायरूपी काम करीत असेल त्याला तुमच्या जवळ असणारी वर सांगितलेली शस्त्रास्त्रे न प्राप्त होत. ऋग्वेद मंडल 1 सूक्त 39 मंत्र 2. याचा अर्थ असा की जोपर्यंत माणसे धार्मिक असतात तोपर्यंतच त्यांच्या राज्याची वृद्धी होत असते, पण जेव्हा ती दुराचारी बनतात तेव्हा त्यांचे राज्य नष्टभ्रष्ट होते. महाविद्वानांना विद्यासभेचे अधिकारी बनवावे, धार्मिक विद्वानांना धर्मसभेचे अधिकारी बनवावे व प्रशंसनीय धार्मिक पुरुषांना राजसभेचे सभासद बनवावे आणि त्यामध्ये सर्वोत्तम गुणांनी, कर्माने व स्वभावाने युक्त महान पुरुष असेल तर त्याला राजसभेचा सभापती मानून सर्व प्रकारे सर्वांनी आपली उन्नती करावी. तिन्ही सभांच्या संमतीने राजनीतीचे उत्तम नियम करावेत आणि त्या नियमानुसार सर्व लोकांनी वागावे. सर्वांच्या संमतीने सार्वजनिक हिताची कामे करावीत. माणसाने सर्वांचे हित करण्यासाठी परतंत्र असावे आणि स्वतःच्या कामांच्या बाबतीत स्वतंत्र राहावे. सभापतीमध्ये कोणते गुण असावेत? सभापतीचे लक्षण: तो सभाधीश राजा इंद्र अर्थात विजेप्रमाणे शीघ्र ऐश्वर्य संपादन करणारा, वायूप्रमाणे सर्वांना प्राणासारखा प्रिय असणारा व अंतकरणातील गोष्ट जाणणारा, यम म्हणजे निष्पक्ष न्यायाधीशाप्रमाणे वागणारा, सूर्याप्रमाणे न्याय, धर्म, विद्या यांचा प्रकाशक आणि अंधकार म्हणजे अविद्या व अन्याय यांचा निरोधक, अग्नीप्रमाणे दुष्टांची भस्म करणारा, वरुण म्हणजे बांधणाऱ्यासारखा दुष्टांना अनेक प्रकारे बांधणारा, चंद्रासारखा श्रेष्ठ पुरुषांना आनंद देणारा, कुबेराप्रमाणे खजिने भरून ठेवणारा असा तो सभापती असावा. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 4. शिक्षेसंबंधी विवेचन: दंड हाच पुरुष व राजा, तोच न्यायाचा प्रसारक, तोच सर्वांचा शासक व तोच 4 वर्ण व 4 आश्रम यांच्या धर्माचा प्रतिभू म्हणजे जामीन असतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 17. दंड हाच प्रजेचा शासनकर्ता, सर्व प्रजेचा रक्षक, सारी प्रजा झोपली असता जागणारा आहे. म्हणून बुद्धिमान लोक दंडालाच धर्म म्हणतात. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 18. जो दंड योग्य प्रकारे विचार करून धारण केला जातो तो साऱ्या प्रजेला आनंदित करतो, परंतु जो दंड अविचाराने वापरला जातो तो सर्वांचाच नाश करतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 19. जो पवित्रात्मा, सत्याचरण करणारा, सत्पुरुषांच्या सहवासात राहणारा, नीतिशास्त्राप्रमाणे चालणारा, श्रेष्ठ पुरुषांकडून साह्य प्राप्त होणारा व बुद्धिमान असतो तोच न्यायरूपी दंडाचा वापर करण्यास समर्थ असतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 30. राजपुरुषांची योग्यता: सैन्यामध्ये सेनापतीच्या जागी राजाच्या अधिकारावर, दंड देण्याच्या व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर आणि या सर्वांवर असणाऱ्या सर्वाधीशाच्या म्हणजे राजाच्या जागेवर अशा 4 सर्वोच्च अधिकार स्थानावर संपूर्ण वेदशास्त्रामध्ये प्रवीण, पूर्ण विद्यायुक्त, धर्मात्मा, जितेंद्रिय व सुशील अशा लोकांचीच स्थापना केली पाहिजे. याचा अर्थ असा की सेनापती, मुख्य राज्याधिकारी, मुख्य न्यायाधीश, प्रधान आणि राजा हे चौघे सर्व विद्यामध्ये पूर्ण विद्वान असले पाहिजेत. मनुस्मृती अध्याय 12 श्लोक 100.
विद्यासभा, धर्मसभा व राज्यसभा या तिन्ही संस्थांमध्ये मूर्खांना कधीही प्रवेश करू देऊ नये. त्यामध्ये नेहमीच विद्वान व धार्मिक पुरुषांना स्थान असले पाहिजे. राजा व सभासदांची योग्यता. ज्यांना चारही वेदांतील कर्म, उपासना व ज्ञान या 3 विद्या अवगत असतील, सनातन दंडनीती, न्यायविद्या व आत्मविद्या म्हणजे परमात्म्याचे गुण, कर्म व स्वभाव यथावत जाणण्याची ब्रह्मविद्या यांचे ज्ञान असेल, लोकांशी संभाषण करून माहिती काढण्याची विद्या ज्यांनी शिकून घेतली असेल, तेच राजा, राजसभेचे सभासद व सभापती होऊ शकतात. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 43. सर्व सभासद व सभापती यांनी इंद्रियांवर ताबा मिळवून सदैव धर्माप्रमाणे वर्तन करावे आणि अधर्मापासून दूर राहावे. त्यासाठी त्यांनी दिवसा व रात्री ठरलेल्या वेळी नियमाने योगाभ्यास करावा. कारण जो आपल्या इंद्रियांना म्हणजे मन, प्राण व शरीररूपी प्रजेला ताब्यात ठेवू शकत नाही, तो आपल्या राज्यातील प्रजेला ताब्यात ठेवण्यास कधीही समर्थ होऊ शकणार नाही. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 44. 18 व्यसनांचा निषेध. कामापासून 10 व क्रोधापासून 8 दुष्ट व्यसने उत्पन्न होतात. त्या व्यसनामध्ये अडकलेला माणूस त्यातून मोठ्या मुश्किलीने स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. म्हणून माणसाने प्रयत्नपूर्वक त्या व्यसनांपासून स्वतःला सोडवावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 45. कारण जो राजा कामवासनेतून निर्माण होणाऱ्या 10 दुष्ट व्यसनांत अडकतो, तो अर्थाला म्हणजे राज्य, धन इत्यादींना मुक्तो व धर्माला पारका होतो. आणि जो क्रोधापासून उत्पन्न होणाऱ्या 8 वाईट व्यसनांत अडकतो, त्याला तर शरीरालाही मुकावे लागते. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 46. कामापासून उत्पन्न होणारी व्यसने अशी आहेत. 1. मृगया म्हणजे शिकारीचा खेळ. 2. अक्ष म्हणजे फाशांचा खेळ. 3. जुगार. 4. दिवसा झोपणे. 5. कामविषयक गोष्टी करणे किंवा इतरांची निंदा करणे. 6. अत्यधिक स्त्रीसंग करणे. 7. मादक द्रव्यांचे म्हणजे दारू, अफू, भांग, गांजा, चरस इत्यादींचे सेवन करणे. 8. गाणे बजावणे. 9. नाचणे, नाच करविणे, पाहणे व ऐकणे. 10. निष्कारण इकडे तिकडे भटकणे. ही 10 कामोत्पन्न व्यसने आहेत. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 47. क्रोधापासून उत्पन्न होणारी 8 व्यसने अशी आहेत. 1. पैशून्यम म्हणजे चहाडी करणे. 2. विचार न करता बळजबरीने एखाद्या स्त्रीकडून कुकर्म करविणे. 3. द्रोह करणे. 4. ईर्ष्या म्हणजे दुसऱ्याची उन्नती पाहून जळफळणे. 5. असूया म्हणजे दोषांना गुण व गुणांना दोष समजणे. 6. अर्थदूषण म्हणजे अधर्मयुक्त दुष्कृत्यामध्ये धनादीचा व्यय करणे. 7. कठोर वचन बोलणे. 8. अपराधा वाचून टाकून बोलणे अथवा शिक्षा करणे. हे 8 दुर्गुण क्रोधापासून उत्पन्न होतात. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 48. कामापासून उत्पन्न होणाऱ्या 10 दुर्गुणांपैकी 4 फारच भयंकर आहेत. 1. मद्यादी मादक द्रव्यांचे सेवन. 2. फाशांचा खेळ किंवा जुगार. 3. स्त्रियांशी अतिसंग करणे. 4. शिकार खेळणे. ही 4 महादुष्ट व्यसने आहेत. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 50. क्रोधापासून उत्पन्न होणाऱ्या 8 दुर्गुणांपैकी 1. अपराधा वाचून शिक्षा करणे. 2. कठोर वचन बोलणे व 3. अन्यायाच्या कामी द्रव्य खर्च करणे.
हे 3 दुर्गुण अत्यंत दुःखदायक आहेत. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 51. या 7 दुर्गुणांमध्ये पुढच्यापेक्षा मागचा जास्त भयंकर आहे. द्रव्याच्या अपव्ययापेक्षा कठोर वचन, कठोर वचनापेक्षा अन्यायाने शिक्षा करणे, त्याहून शिकार खेळणे, त्याहून अधिक स्त्रियांशी जादा संग, त्याहून जुगार आणि त्याहून मद्यादी मादक पदार्थांचे सेवन करणे हे अत्यंत वाईट व्यसन आहे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 52. वाईट व्यसनात रुतण्यापेक्षा मरणे जास्त चांगले यात मुळीच शंका नाही. कारण दुराचारी पुरुष जास्त जगला तर तो अधिकाधिक पाप करून अधोगतीला जाणार व अधिकाधिक दुःखी होणार. पण जो कोणत्याही व्यसनात गुंतत नाही तो मरून गेला तरी त्याला सदैव सुखच मिळत राहील. म्हणून राजा व प्रजा अशा सर्वांनी शिकार, मद्यपान वगैरे दुष्ट व्यसनापासून दूर राहून धर्मयुक्त कृत्ये आपापल्या गुण कर्म स्वभावानुसार करीत राहावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 53. राजसभासद व मंत्री यांचे लक्षण. स्वराज्यात स्वदेशात जन्मलेले वेदादी शास्त्रे जाणणारे शूरवीर ज्यांचे लक्ष व विचार निष्फळ होत नाहीत, कुलीन ज्यांची सर्व प्रकारे उत्तम परीक्षा करण्यात आलेली आहे, असे 7 किंवा 8 उत्तम धार्मिक चतुर सचिवान म्हणजे मंत्र्यांना राजाने नेमावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 54. याचप्रमाणे गरज भासल्यास आणखीही पवित्रात्मा, बुद्धिमंत, निश्चयात्मक बुद्धीचे, अनेक वस्तूंचा संग्रह करण्यात अत्यंत चतुर अशा लोकांची पारख करून त्यांना मंत्री बनवावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 60. दूताचे लक्षण. जो चांगल्या कुळात जन्मला आहे, जो चतुर व पवित्र आहे, जो माणसांचे हावभाव व हालचाली यावरून त्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे ते ओळखतो व भावी काळात काय होणार ते जाणतो, अशा सर्व शास्त्रामध्ये विशारद व चतुर दूतालाही नोकरीवर ठेवावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 63. हा राजदूत राज्यकारभारात स्वारस्य असणारा, अत्यंत उत्साही, निष्कपटी, पवित्रात्मा, चतुर, खूप जुन्या काळच्या गोष्टी न विसरता लक्षात ठेवणारा, देश काळ वर्तमानाप्रमाणे वर्तन ठेवणारा, सुंदर, देखणा, निर्भय व मोठा वक्ता असावा. तोच राज्याचा दूत होण्यास योग्य आहे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 64. मंत्र्यांचे कार्य. अमात्याजवळ दंड देण्याचा अधिकार असावा. दंड म्हणजे शिक्षा देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी त्याने घ्यावी. राज्याचा खजिना व इतर राज्यकारभार यावर राजाचा अंकुश असावा. तसेच सर्व कामे राजसभेच्या अधीन असावीत आणि कोणाशीही मैत्री किंवा वैर करण्याचा अधिकार दूताला असावा. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 65. राजरक्षणाचे उपाय. किल्ल्यांची लक्षणे. जेथे सुंदर जंगल आहे व धनधान्य उत्तम प्रकारे उत्पन्न होऊ शकते अशा ठिकाणी धनुदुर्गम, धनुर्धारी पुरुषांनी युक्त महिदुर्गम भुईकोट किल्ला बांधावा. त्याच्या सभोवती अब्दुर्गम पाण्याने भरलेला खंदक असावा. तसेच यार्क्षुम चारही बाजूंना वन असावे. नृदुर्गम चारही बाजूंना सेना असावी. गिरिदुर्गम सभोवती डोंगर असून मध्ये जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी तट बांधून त्याच्या आत नगर वसवावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 70. राज्यकारभाराचे सामान्य नियम. राजाने प्रजेकडून वार्षिक कर
आप्त विद्वान पुरुषाद्वारे ग्रहण करावा. सभापती रूपी राजाने व इतर प्रमुख मंडळींनी वेदानुकूल वागावे व प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 80. राजाचे युद्धाविषयी कर्तव्य. आपल्या प्रजेचे यथायोग्य पालन करणाऱ्या राजाला त्याच्यापेक्षा लहान, बरोबरीचा किंवा मोठा राजा युद्धाचे आव्हान देईल तेव्हा क्षात्रधर्माला स्मरून त्याने युद्धापासून कधी परावृत्त होऊ नये. त्याने चातुर्याने युद्ध करून जय मिळवावा. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 87. संग्रामामध्ये एकमेकांना ठार मारण्याची इच्छा बाळगणारे जे राजे लोक आपले सामर्थ्य पणाला लावून निर्भयपणे शत्रूला पाठ न दाखविता युद्ध करतात त्यांना सुख प्राप्त होते. म्हणून युद्धापासून कधीही विमुख होऊ नये. मात्र कधी कधी शत्रूवर जय मिळविण्यासाठी त्याला हुलकावणी देणे, त्याच्या नजरेआड होणे योग्य असते. कारण कसेही करून शत्रूवर जय मिळविणे हे महत्त्वाचे असते. एखादा क्रुद्ध सिंह पुढे येऊन शस्त्राग्नीमध्ये झटकन भस्म होऊन जातो तसे मूर्खपणाने नष्ट होऊ नये. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 89. युद्धाचे नियम. युद्धाच्या वेळी इकडे तिकडे उभे असणारे, नपुसक, हात जोडणारे, ज्यांच्या डोकीचे केस विस्कटले आहेत असे बसलेले, मी तुला शरण आलो असे म्हणणारे, निजलेले, मूर्छित झालेले, नग्न, निशस्त्र युद्ध करणाऱ्यांकडे पाहत असलेले, शत्रूच्या बरोबर आलेले पण त्याला प्रत्यक्ष साह्य न करणारे, आयुधांच्या प्रहाराने जखमी झालेले, दुःखी, अत्यंत घायाळ झालेले, घाबरलेले व पळून चाललेले अशा प्रकारच्या लोकांना सत्पुरुषांच्या धर्माचे स्मरण करून वीर पुरुषांनी कधी मारू नये. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 91 ते 93 क्रमशः.